पेठ एरियातून पण आम्हाला एंट्रीज मिळाल्यात आणि त्याचा प्रतिसाद इतका उत्स्फूर्त होता की त्याच वेळेस आम्हाला पुढच्या वेळेस DVL म्हणजे पुढच्या वर्षी जर तुमची स्पर्धा केव्हा भरली जाणार याची विचारणा तेव्हा करण्यात आली ती. त्या स्फूर्तीतून आम्ही हे दरवर्षी आयोजन करत असतो. धन्यवाद सर. या ठिकाणी जे डॉक्टरांचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही अगदी रिमोट कंट्री एरियामध्ये सुद्धा लोक गेलेला आहात, त्यांचा सहभाग मिळाला. या ठिकाणी डॉक्टर पवार सर हे आत्ताच मॅच खेळून आलेले आहेत आणि नुसताच सहभाग नाही तर ॲक्टिव्ह सहभाग म्हणता येईल अशा पद्धतीने डॉक्टर पवार सरांचं योगदान आहे. सर काय सांगाल, आत्ताची मॅच कशी झाली? काय जोरदार, सकाळपासून सगळ्याच मॅचेस जोरदार होत आहेत. काटेकी टक्कर ज्याला म्हणतो आपण अशा स्वरूपाच्या सगळ्या मॅचेस होत आहेत. थोड सगळे प्रतिस्पर्धी आहेत, कोणी वीक आणि कोणी असं हे नाहीये आणि खेळण्याची मजा येते. सगळे डॉक्टर मंडळी असल्या कारणानं थोडीशी चुरशीचा सामना ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारच्या सगळ्या मॅचेस होत आहेत. आणि आज शनिवार असल्यानं, विकेंड असल्यानं बरेच डॉक्टर आपल्या हॉस्पिटल किंवा क्लिनिक बंद करून आलेले आहेत. पण रेग्युलर जी प्रॅक्टिस असते, सराव असतो, तो तुमचा कसा असतो, कशा पद्धतीने होतो? ऍक्च्युअल आता आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही रोज सकाळी आमच्या कोर्टवर, इंद्रायणनगर कोर्टवर प्रॅक्टिस करत असतो आणि ज्या ज्या विभागातनं ही लोक आलेली आहेत स्पर्धक, ते त्यांच्या तिथं काही लोकांकडे कोर्ट आहेत, काही लोकांकडे कोर्ट नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पंढरपूरला कोर्ट नाही आहे खरं पाहता. ते एक 10-15 किलोमीटर दुसऱ्या गावाला जाऊन जिथं कोर्ट आहे तिथं ते प्रॅक्टिस करतात आणि अशा एरियातनं आलेली लोक त्यांची मॅच जर बघितली तर खरंच आपल्याला आश्चर्य वाटतो. तयारी खूपच जोरदार आहे लोकांची. निश्चितच सर, याच्यासाठी जो सराव निश्चित गरजेचा आहे, प्रॅक्टिस गरजेची आहे आणि बॅडमिंटनसाठी हॉल लागतो आणि ह्याच्यासाठी 15 किलोमीटर डॉक्टर जातात आणि खेळतात, त्या स्पर्धेला उपलब्ध होतात. ही खूपच मोठी गोष्ट आहे. सर तुम्ही कसा वेळ काढतात? तुमचं तर स्वतःचं क्लिनिक आहे, पेशंट रुग्ण याच्यातून कसं? खरं सांगायचं सर, तुम्हाला एखाद्या खेळाविषयी जर आवड असेल तर वेळ नाही किंवा वेळ निघत नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीसाठी स्वतःच्या याच्यासाठी कधीही वेळ काढू शकतात. सकाळ असेल, दुपार असेल किंवा तुमचं दिवसभराची दैनंदिन दिनचर्या सांभाळून तुम्ही वेळ काढू शकतात. आता आम्ही जेवढे सहयोगी आहेत ते सकाळच्या वेळेस म्हणजे तो एक असं एक